47,60,000 रुपये अपहार करणाऱ्या नंदुरबार पोलीस दलातील 7 पोलिसांना अटक करा, बिरसा फायटरची मागणी। नंदुरबार पोलीस दलातील 7 पोलीस कर्मचाऱ्यांनी 47,60,000 रुपये अपहार केल्याप्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार व पोलीस अधीक्षक नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आले आहे। मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा यांना देण्यात आले आहे। निवेदनावर बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारे, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, जिल्हा उपाध्यक्ष करण सुडे व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या कारकिर्दीत ही भ्रष्टाचाराची घटना घडली आहे। नंदुरबार पोलीस दलातील 7 पोलीस कर्मचाऱ्यांनी तब्बल 47,60,000 रुपये सरकारी निधीचा अपहार केल्याची गंभीर बाब समोर आली आहे। शासकीय सेवेत असताना जनतेच्या पैशाचा अपहार करणे हा गंभीर गुन्हा असून या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात 2 लिपिक व 5 पोलीस अंमलदार अशा 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नंदुरबार येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील तत्कालीन कनिष्ठ श्रेणी लिपिक मोनज जगदीशगीर बुवा, वरिष्ठ श्रेणी लिपिक महेंद्र भगवान शिंदे, नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यातील मयूर बाडू गवडी, तत्कालीन महाराष्ट्र पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रीती फुलजी, कोकणी मोपशी ज्ञानेश्वरी हरिचंद्र गुगे, पोशी देवीदास पांडू गागडे, हे कॉन्स्टेबल किरण अर्जुन वडवी या 7 जणांनी संगनमत करीत अतिरिक्त वेतन स्वतःच्या फायद्यासाठी शासनाच्या सेवार्थ प्रणालीमध्ये दाखल करून शासनाची दिशाभूल करीत हे पैसे मंजूर करून घेतले। यामुळे पोलीस दलाच्या प्रतिमेवर तसेच जनतेच्या विश्वासावर मोठा आघात झाला आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित 7 पोलीस कर्मचाऱ्यांना पुरावे नष्ट होण्यापूर्वी त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी। गुन्हा नोंदविताना भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, भारतीय दंड संहिता व इतर लागू कलमानुसार कायदेशीर कारवाई करावी। तसेच या प्रकरणाची चौकशी स्वतंत्र व निष्पक्ष यंत्रणेमार्फत करून अपहार झालेली संपूर्ण रक्कम शासकीय तिजोरीत परत वसूल करावी व दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून करण्यात आली आहे। सातपुड्यांनी कर्मचाऱ्यांनी तब्बल 47,60,000 रुपयांचा अपहार म्हणजे भ्रष्टाचार केला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। सरकारी सेवेत असताना एवढ्या मोठ्या रकमेचा भ्रष्टाचार करणे ही एक गंभीर बाब असून या पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या खाकी वर्दीला कलंकित केलं असून यांनी जनतेच्या विश्वासावरती आघात केलेला आहे। म्हणून या भ्रष्टाचारी पोलिसांचा आम्ही बिरसा फायटर संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करतो। या पोलिसांना पुरावे नष्ट करण्याच्या अगोदरच अटक झाली पाहिजे। यांच्यावरती गुन्हा जरी दाखल झाला असला तरी यांना अटक होणं गरजेचं आहे। तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या कारकिर्दीमध्ये हा भ्रष्टाचार झालेला आहे। तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांच्यावरती अनेक गंभीर गुन्हे असून न्यायालय नंदुरबार मध्ये केस दाखल आहे। त्यामुळे हे वरिष्ठ अधिकारी सुद्धा या खालच्या कर्मचाऱ्यांना या प्रकरणामध्ये वाचवण्यासाठी मदत करू शकतात। म्हणून पुरावे नष्ट होण्याच्या अगोदरच या पोलिसांना अटक झाली पाहिजे। या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी होऊन या 7 पोलिसांवरती कठोर कारवाई करण्यात यावी, अशा प्रकारची मागणी आम्ही आमच्या बिरसा फायटर संघटनेकडून माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार व माननीय पोलीस अधीक्षक नंदुरबार यांच्याकडे केलेली आहे।